गरजेपेक्षा जास्त झाला तर राजकारण. आता हवा आहे विकासकारण. कोणताही जाहीरनामा हा महायुतीचे सरकारच पूर्ण करू शकेल. शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही गोष्टींना आपण सगळ्यांनीच ब्रेक लावला पाहिजे. ज्यांची टीम स्ट्रॉंग असेल त्यांना BC टीम करायची काही गरज नाही. थेट पाईपलाईन पुरतं कोल्हापूर राहिलेलं नाही. प्रचाराच्या निमित्ताने तुम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा फिरतात, कशा प्रकारे महायुतीला प्रतिसाद आहे? कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना सर्वच नागरिकांनी मतदान करावं आणि उद्याच्या होणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या हातात सत्ता द्यावी अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी मतदारांच्या बरोबरचा संपर्क दौरा या निमित्तानं आपण आयोजित केला आहे. खूप उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना विकासाची आवश्यकता आहे. गरजेपेक्षा जास्त झाला तर राजकारण. आता हवा आहे विकासकारण अशा पद्धतीचा स्लोगन द्यायला काही हरकत नाही. एवढा चांगल्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षा आहेत आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीचा लोकांचा प्रतिसाद मिळतो ते बघितल्यानंतर महायुतीची सत्ता येण्यामध्ये कोणतीही अडचण असणार नाही. खरं तर आज काँग्रेसच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. नेमक्या या जाहीरनाम्याकडे कसं बघताय? मी अजून बघितलं नाही कारण मी प्रचाराच्या दौऱ्यात आहे. पण मला खात्री आहे की कोणताही जाहीरनामा हा महायुतीचे सरकारच पूर्ण करू शकेल. माझी विनंती आहे कोल्हापूर शहरातल्या सर्व नागरिकांना की केंद्रात राज्यात या मतदारसंघातले दोन्ही आमदारसुद्धा महायुतीचे आहेत आणि ज्या पद्धतीचा विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही सगळेजण जनतेसमोर जातो आहे, गेल्या 15 वर्षामध्ये जे झालं नाही, पुढच्या 50 वर्षाचं स्वप्न घेऊन महायुतीच्या वतीनं आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन निघालो आहे. त्यामुळं पलीकडच्या बाजूला काय जाहीर होते याच्यापेक्षा सुद्धा हे आम्ही करणारच आहोत अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही जातो आहे आणि त्या भूमिकेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभागातले सर्व नागरिक अतिशय उत्स्फूर्तपणे आम्हाला पाठिंबा देत आहेत. खरं तर या जाहीरनाम्यामध्ये भ्रष्टाचार मुक्त, टक्केवारी मुक्त कारभार असं एक जाहीरनामा दिलेला आहे. त्याकडे कसं बघताय मग? त्यांचं अभिनंदन आहे, त्यांचं स्वागत आहे. भ्रष्टाचार मुक्त व्हायलाच पाहिजे. ज्या पद्धतीनं चुकीच्या गोष्टी असतील त्या थांबायलाच पाहिजेत निश्चितपणे. हा तर सगळ्यांचाच अजेंडा असला पाहिजे. मला असं वाटतं की त्या गोष्टी ज्या चुकीच्या असतील त्या गोष्टींना सामुदायिक, शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही गोष्टींना आपण सगळ्यांनीच ब्रेक लावला पाहिजे. त्यामुळे त्या ज्या गोष्टी स्वागतार्ह असतील त्या सगळ्या आम्ही सुद्धा करणारच आहोत. पण प्रश्न असा आहे कोल्हापूर महानगरपालिकेला ज्या पद्धतीने विकासाची आवश्यकता आहे ती गेल्या 15 वर्षांमध्ये झालेली नाही आणि आता हीच संधी आहे की केंद्रातले राज्यातले सर्व फंड्स आपल्याकडे जर काय खेचून आणायचे असतील तर योग्य पद्धतीचं महायुतीचं सरकारच आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते सगळी भूमिका कोल्हापूर महानगरपालिकेतल्या सगळ्या जनतेला पटताना दिसते. त्याचा एकूण सगळा जो काय निर्णय आहे तो 15 तारखेला निश्चितपणे आपल्याला कळेल. जनस्वास्थ्य पक्ष असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, हा कुठंतरी महायुतीचं गट म्हणजे बी गट असं म्हटलं जाते. चर्चा आहे, कसं बघताय चर्चाकडे? मी आपल्याला सांगतो की ही निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होणार, बुद्धिभेद होणार, मनभेद करायचा प्रयत्न केला जाणार, शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना विचलित करायचा प्रयत्न केला जाणार. परंतु लोकांनीच ठरवून ठेवलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुती आली तरच कोल्हापूर शहराचा विकास होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. ज्यांची टीम स्ट्रॉंग असेल त्यांना BC टीम करायची काही गरज नाही. महायुती इतकी सक्षम आहे त्यामुळे बाकीच्या कुठल्याही टीमची आम्हाला आवश्यकता नाही. थेट पाईपलाईनचा मुद्दा गाजतोय. क्षीरसागर यांना मेसेज गेलेत, चंद्रकांत दादा यांना देखील मेसेज पाठवले. तुम्हाला देखील असा मेसेज काय पाठवला आहे का सतीश पाटलांच्याकडून? मला असं वाटतं की आता थेट पाईपलाईन पुरतं कोल्हापूर राहिलेलं नाही. कोल्हापूरच्या विकासाची इतकी प्रचंड कामं आहेत की जे एकाच मुद्द्यावरती सगळ्या लोकांना वेटीस धरणं हे काय अपेक्षित नाही. अजून खूप काम करायचं आणि ती आमची जबाबदारी आहे. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. सतीश पाटील म्हणतात मीच पुरेपूर प्रयत्न केला पण सत्ताधारी असतील जे प्रशासन ते कुठेतरी आडकाठी आणतं यामध्ये. ते त्यांनाच माहीत. खरं म्हणजे कुठलंही काम, विकासाचं काम आम्ही केलं आहे आणि ते आम्हीच केलं आहे म्हणून सांगणं अपेक्षित नाही. लोकांनी म्हटलं पाहिजे की हे तुम्ही केलं आहे. दुर्दैवानं आता त्या एकाच गोष्टीभोवती सगळ्यांना फिरवणं हे अपेक्षित नाही. कोल्हापूर शहराच्या गरजा खूप आहेत, त्या देणंही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती पूर्ण जबाबदारी घेऊन आम्ही काम करायला लागलो. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं आणि विकासाचा अजेंडा घेऊन महायुतीचं महानगरपालिकेत सत्ता आणणं यासाठीचं जे काही आमचे प्रयत्न चालले आहेत त्याच्यावरती आम्ही काम करायला लागलो. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर.